राज्य विधिमंडळाच्या 2024च्या पहिल्या अधिवेशनामध्ये माननीय राज्यपालांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबाबत जे भाषण दोन्ही सभागृहाला उद्देशून केलं त्यावर मी माझा विरोध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळेला अधिवेशनाच्या पहिल्या अधिवेशनात वर्षाच्या माननीय राज्यपाल महोदय दोन्ही सभागृहाला उद्देशून या ठिकाणी भाषण करतात। अरे तुझं नाव नाहीये इथे आणि प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साहेब इथे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर महान दृष्टे व समाज सुधारक या व्यक्तीने घालून दिलेल्या उच्च आदेशाने सतत अनुकरण करून हा महाराष्ट्र पुढे जातोय असं सातत्याने राज्यपाल आपल्या भाषणामध्ये सांगत असतात। परंतु अध्यक्ष महोदय, सत्य परिस्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज या राज्याचं प्रशासन सुरू आहे, खरोखरच या सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की शाहू महाराज, ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं अनुकरण आपण करतो का? अध्यक्ष महोदय, कर्नाटक सीमा प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या प्रतिवर्षी या सदनामध्ये चर्चा होते। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणून राज्यपाल सतत सातत्याने या सभागृहासमोर सांगतात, परंतु खऱ्या अर्थाने हा प्रश्न आपण सोडवणार कधी, हा देखील प्रश्न महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरती राहणाऱ्या आमच्या बांधवांच्या मनामध्ये। आणि म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामध्ये आपण कोणती बाजू त्या ठिकाणी मांडली आहे, आपले काउन्सिल जाऊन त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत। आणि म्हणून निश्चितच या कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये जी गेले अनेक वर्ष त्या सीमा भागातले आमचे रहिवासी जो जाच आणि त्रास भोगतायत त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी हे सरकार नेमकं काय पावलं उचलणार आहे याची माहिती या राज्यपालांच्या अभिभाषणावरती उत्तर देताना या सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन साध्य करण्याचं या ठिकाणी मनोदय व्यक्त केला। माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी यावरती अनेक विचार मांडले। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न मुळात असा आहे की आर्थिक पाहणीप्रमाणे जीडीपीचा जो ग्रोथ रेट आहे तो 7.4% आहे। अध्यक्ष महोदय, 7.4चा जो ग्रोथ रेट आपण अपेक्षित केलेला आहे, तर सध्या चालू किमतीनुसार 40 कोटी राज्याचा जीडीपी आहे। आणि अध्यक्ष महोदय, 40 कोटीचा हा जीडीपी $1 ट्रिलियन म्हणजे 100 लाख कोटीवर न्यायचा असेल 27-28 पर्यंत, तर हा नेमकं सरकार कसं नेणार आहे? मी हा प्रश्न नेमका यासाठी विचारतोय की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होऊ घातलेले प्रकल्प इतर राज्यात जात आहेत। ही इतर राज्य केंद्र सरकारच्या मदतीने हे प्रकल्प पळवापळवी करतायत। गेल्या अनेक वर्षामध्ये गेल प्रकल्प असेल, नागपूरमधील एअर इंडिया OMR प्रकल्प असेल, त्यानंतर दावोसला गेलेले आमचे 2 वेळचे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यांनी दावोसमधून फार मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली असं सांगितलं जातं, परंतु दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रीयन जी कंपनी आहेत त्यांच्याशीच करार केले गेले, त्यांना ऑफर लेटर दिली गेली, पुढे मात्र अद्यापपर्यंत काहीच झालेलं नाही। हे त्रिवार सत्य आहे। अध्यक्ष महोदय, याचबरोबर या ठिकाणी शेतमालाचा जो निर्यात आहे त्याला सरकार या ठिकाणी परवानगी देत नाहीये। द्राक्ष, कांदा, साखर, तांदूळ, गहू, इथॉनॉल याच्यावरती बंदी आहे। आणि मग बंदी संस्कृती असेल तर ट्रिलियन कसे काय वाढवणार या दृष्टीने देखील एक प्रश्न आमच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राज्यपाल महोदयांनी ज्या व्यक्त केलेल्या आहेत ते करण्यासाठी नेमकं हे सरकार काय करणार आहे? आज युवा वर्गाच्या हाताला काम नाही आहे। दरडोई उत्पन्न राज्याचं जे आहे त्याच्यामध्ये
आपण महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे आणि दरडोई कर्जाचं जो काय उत्पन्न आहे, जे दरडोई कर्ज या देशावरती राज्यावरती आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर. अध्यक्ष महोदय, गुंतवणुकीविना या ठिकाणी आपण जर बघितलं तर नियाम प्रकल्प असेल, MIDC संभाजीनगरचं ते क्षेत्र असेल, या ठिकाणी उद्योजक गुंतवणुकीची वाट बघतायत, परंतु ही सगळी क्षेत्र उदास पडलेली आहेत. आणि मग अशा वेळेला आपण ज्या काही अर्थव्यवस्थेची या ठिकाणी म्हणतोय $1 ट्रिलियन करणार आहोत, ती सबशेल आपण 2027-28 पर्यंत करू शकणार नाही. ही परिस्थिती आज वास्तवात आहे. हे वास्तव कुठेतरी सरकारला स्वीकारायला लागेल. आणि म्हणून असा खोटा आभास आणून लोकांसमोर एक चित्र नेऊन आपण फार मोठं काहीतरी सरकार करतंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही. त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यामुळे या गोष्टीवरती देखील काटकशाने सरकारने लक्ष घालणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टीची जेव्हा आपण पाहणी करतो तेव्हा महाराष्ट्रातील उद्योग हे सतत सातत्यानं गुजरातला नेले जातात. याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि मग सतत सातत्याने या सरकारवरती जेव्हा आम्ही आरोप केले की महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातला दिले जातात, गुजरातशी आमचं वैर नाही आहे, परंतु गुजरातला देत असाल तर वेदांत फॉस्कॉन असेल, टाटा एअरबस प्रकल्प असेल, गुजरातला गेला. या संदर्भात उद्योगमंत्र्यांनी एक श्वेतपत्रिका जुलै 23 मध्ये अधिवेशनात सादर केली, परंतु ही श्वेतपत्रिका म्हणजे डोंगर खोदून उंदीर काढल्यासारखे आहेत. आणि म्हणून ही देखील फसवणूक या महाराष्ट्र राज्याची या श्वेतपत्रिकेद्वारे या सरकारने केली आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये उद्योग आणण्याच्या दृष्टीने नेमकं आपण काय करणार आहोत याची भूमिका देखील या राज्यपालांच्या अभिभाषणावरती उत्तर देताना या सरकारने या महाराष्ट्राच्या जनतेसमोर म्हणजे या विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणार असं माननीय राज्यपाल म्हणाले, परंतु याबाबतची कुठचीच कारवाई अद्यापर्यंत सरकारकडनं झालेली नाहीये. केवळ घोषणा आपण केली आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या बाबत अधिसूचना जारी करणार होता, ती सरकार कधी करणार आहे? केंद्राप्रमाणे 1 जानेवारी 24 पासून 4% महागाई भत्ता वाढ करण्याचे तसेच निवृत्त वेतनाच्या 6% इतके कुटुंब निवृत्ती वेतन देण्याबाबत प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला आपण कधी मंजुरी देणार आहात? केंद्र व 25 राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत प्रलंबित प्रस्ताव मुख्यमंत्री या सदनामध्ये कधी आणून त्याला मंजूर देणार आहेत? केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 46 वरून 50% केला आहे. वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सादर केलेल्या प्रलंबित प्रस्तावाला शासन कधी मंजूर देणार आहे? हा खरा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि राज्यातील बेरोजगारी काही अंशी कमी करण्यासाठी शासनातील सुमारे 3 लाख रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने मंजूर द्यायची आहे, परंतु अद्याप यावर सरकारने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना आणि सरकारी कर्मचाऱ्यांची भरती हे केवळ या ठिकाणी केलेली घोषणा आहे आणि ही घोषणाच राहतील असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये माननीय राज्यपालांनी टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबतचं आपलं विवेचन या भाषणामध्ये केलं. अध्यक्ष महोदय, टेक्सटाईल पार्कची परिस्थिती काय आहे? आज मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा टेक्सटाईल पार्क हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अमरावतीमध्ये वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी 23 कंपन्यांबरोबर करार झाले. आतापर्यंत केवळ 11च कंपन्या सुरू झाल्या. हे वास्तव आहे. अमरावतीमधील नांदगाव पेठच्या औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी या वस्त्रोद्योग उद्यानाचे उद्घाटन 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, पण अद्यापर्यंत या ठिकाणी काहीच झालेलं नाही. यामध्ये 1243 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 3700 लोकांना थेट रोजगार मिळतील अशी माहिती त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर या वस्त्र उद्योगात 8 वर्षापूर्वी 23 कंपन्यांसोबत करार झाले, परंतु या 23 कंपन्यांमध्ये 7494 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि एकूण 29,445 रोजगार निर्मितीचे लक्ष्य होतं. परंतु प्रत्यक्षात सुरू झालेल्या उद्योगामधून आजपर्यंत 4 ते 5 हजार उद्योग या ठिकाणी नोकऱ्या देखील या रोजगारांना मिळाले नाहीत. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून सद्यस्थितीत यातील केवळ 11 उद्योग सुरू आहेत व 2 उद्योग सुरू होऊनही बंद पडलेले आहेत. अशी परिस्थिती या टेक्सटाईल पार्कची आहे आणि त्यामुळे या बाबत देखील गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मला जी माहिती
मला जी माहिती आहे ती मी बोललो, तुम्ही तुमच्या भाषणात विस्तृत सांगा. तुम्ही तुमच्या भाषणात विस्तृत सांगा. ते देत नाही असता प्रॉब्लेम आहे. नाही, यांचं होऊ दे ना. प्रभू साहेब, म्हणजे तुमची इच्छा आहे तिकडे येण्याची. सुनील प्रभू, अध्यक्ष विषयावरती या ना, महोदय, तुम्ही विषयावरती या ना. शासनातील एकूण 30% तर ओबीसीची 16% पदं रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, शासनाच्या 23 विभागातील सध्या 7,24,808 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदापैकी 4,83,895 पदे भरलेली आहेत, तर 2,39,903 म्हणजे 30% पदे रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, पदं कधी भरणार? आपण सरकारच्या वतीने घोषणा करतो की आम्ही या सगळ्या नोकऱ्या देणार, तर अध्यक्ष महोदय, ही जी आकडेवारी आहे ती वित्त विभागाने निदर्शनास आणलेली आहे, आणि अशा वेळेला आपण या नोकऱ्या कधी देणार हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. ओबीसीचे 16% पदं रिक्त असून ही पदे भरण्याबाबत शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, आणि कंत्राटी पद्धतीने शासनातील रिक्त पदे भरती करून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम देखील हे सरकार करतंय. अध्यक्ष महोदय, सत्य आहे. आणि म्हणून जर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्र विकासाकडे कसा जाईल हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, उच्च शिक्षणामधील बेरोजगारांची समस्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात उच्च शिक्षणामधील बेरोजगारांचे गंभीर प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील पोलीस दलामध्ये 17,741 पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी 17,76,000 युवक युवतींनी अर्ज केले आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असताना अभियंते, पदवीधर, MBA इत्यादी उच्च शिक्षित अर्जदार यांची संख्या जवळजवळ 41% जास्त आहे. अध्यक्ष महोदय, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? ही जर परिस्थिती महाराष्ट्राची असेल तर उच्च शिक्षणाला देखील पोलीस भरतीमध्ये जाण्याची वेळ आली असेल तर खरोखरच हा महाराष्ट्र म्हणतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. अलीकडे झालेल्या तलाठीच्या पदासाठी 4,000 जागांसाठी 11 लाख उमेदवारांनी अर्ज केले. यामध्ये उच्च शिक्षितांचे प्रमाण लक्षणीय होते. यावरून बेरोजगाराचे प्रश्न किती गंभीर आहेत याची आपल्याला कल्पना येते. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2020-2021 मध्ये बेरोजगारांचा दर शहरी भागात 6.5% होता, तर ग्रामीण भागात तो 2.2% होता. देशात हे प्रमाण शहरी भागात 6.7% आणि ग्रामीण भागात 3.3% होते. एकूणच बेरोजगारांमध्ये पुरुष बेरोजगाराचे प्रमाण 4.1%, तर महिलांमध्ये 2.7% आहे. हे सत्य आहे. आणि म्हणून या बेरोजगारीचा प्रश्न हे सरकार कसं काय सोडवणार आहे? आणि म्हणून राज्यपालांनी जो उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी या जनतेला महाराष्ट्रातल्या तफावत वाटते आणि त्याची फसवणूक होते, ही बाब मात्र सत्य आहे. अध्यक्ष महोदय, परराज्यातील ठेकेदारांना कामे दिली जातात. अध्यक्ष महोदय, भूमिपुत्रांना डावलून परराज्यातल्या ठेकेदारांना या राज्यामध्ये कामं दिली जातात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये रस्ते, पूल, पाणी पुरवठा, इमारत बांधकाम आणि दुरुस्ती कामामध्ये सुमारे 45,000 कोटीचे विकास कामे राज्यात स्थानिक भूमिपुत्र ठेकेदारांना डावलून परराज्याच्या ठेकेदारांना देण्यात आले. हे देखील सत्य आहे आणि त्यामुळे भूमिपुत्रांवरती या महाराष्ट्रामध्ये अन्याय होते. अध्यक्ष महोदय, नवीन उद्योगाच्या पोषणात गुजरात व कर्नाटक अव्वल दर्जावरती आहे. याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की नवउद्यमी पोषणासंदर्भात स्टार्टअप प्रोत्साहन योजनेअंतर्गत पोषक वातावरण मिळवून देण्याच्या राज्यामध्ये गुजरात आणि केरळ आणि कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याचे सर्वोच्च कामगिरी केल्याचे केंद्राने जाहीर केले. सदर योजनेच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण उपायासह अभिनव संकल्पनेवर आधारित व्यवसाय उभारण्यासाठी नव उद्यमींना पोषण वातावरण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कमी पडल्याचे दिसून आले आणि त्यामुळे आपल्याकडे उद्योग येण्याची जी संख्या आहे ती कमी आहे आणि म्हणून याबाबत देखील या सरकारने कुठेतरी सुधारणा करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मी एक गोष्टीची जाणीव करून देतो
की मुंबई कुर्ला येथील मदर डेअरीची 21 एकर जागा केवळ अदानी समूहाला दिली गेली। एकाच समूहाकडे लक्ष केंद्रित करून ही जागा देण्यामागचं कारण काय? केंद्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील सदर डेअरीची 21 एकर जागा धारावी प्रकल्पासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता शासन निर्णय जारी करून अदानी समूहाला या जागेचा ताबा दिला। सदर शासन निर्णयाचा कुर्ला येथील रहिवाशांनी तीव्र विरोध करून जन आंदोलन उभे केले। या जन आंदोलनात अंतर्गत आता कुर्ला वासियांनी देखील पोस्टर कार्ड आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे मदर डेअरीची जागा अदानी समूहाला देण्याचा शासनाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी पोस्ट कार्डद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील करण्यात आलेली आहे। मदर डेअरीच्या जागेवर 800 ते 900 मौल्यवान झाडे आहेत। येथील परिसर पर्यावरण पूरक आहे, संवेदनशील आहे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा आणि सदर डेअरीची 21 हेक्टर जागा संपूर्ण भूखंड सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित करावा अशी या भागातली मागणी आहे। तरी देखील या सरकारने हा भूखंड अदानीला केवळ या ठिकाणी उंच उंच इमारती व्हाव्या यासाठी दिल्या आणि म्हणून सरकारची भूमिका ही अदानी पूर्वक आहे की काय अशा पद्धतीचा संशय या संपूर्ण भागातील नागरिकांच्या मनामध्ये। अध्यक्ष महोदय, याच भाषणामध्ये बाब क्रमांक 24 स्वच्छ भारत अभियान मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सॉरी मुद्दा महत्वाचा मुद्दा असा आहे, महत्वाचा मुद्दा असा आहे मुद्द्यातला की अध्यक्ष महोदय की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छ सुंदर मुंबई प्रबोधन अभियान कामाचे कंत्राट या ठिकाणी देण्याबाबतचा निर्णय राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केला। अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे की मुंबई शहरामध्ये 2013 पासून बेरोजगार सहकारी संस्था, अपंग संस्था, महिला बचत गट आदी सेवा संस्थांना मुंबई महापालिकेतर्फे कंत्राट देण्यात येते व सुमारे 50,000 लोकांना रोजगार उपलब्ध होतो। अध्यक्ष महोदय, आज हीच जी सफाईची दिली जाणारी कामं आहेत ती खाजगी ठेकेदारांना देण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी घातलाय आणि त्यामुळे वर्षानुवर्ष ह्या मुंबई शहरामध्ये काम करणारे दत्तक वस्तीचे कर्मचारी असतील, दत्तक वस्तीमध्ये काम करणाऱ्या संस्था असतील, त्यांना कुठेतरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ठेकेदारांना काम देऊन या ठिकाणी बेकारीची कुऱ्हाड त्यांच्यावरती येणार आहे। अध्यक्ष महोदय, मला आठवते की मुंबई शहरामध्ये जेव्हा जलप्रलय आला आणि मुंबई पूर्णपणे पाण्याखाली बुडाली, हीच मुंबई एका दिवसामध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, दत्तक वस्तीचे कर्मचारी, मुंबईकर नागरिक यांनी पुन्हा उभी केली आणि त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांनी या मुंबईकरांचं अभिनंदन देखील केलं। अशा लोकांना आज डावलून केवळ कोणाच्या तरी फायद्यासाठी ठेकेदारांना काम दिलं जातंय ही दुर्दैवपूर्ण बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परंपरागत स्वच्छतेचं काम करणारी दत्तक वस्ती असेल, बचत गट असेल, अपंग संस्था असतील, बेरोजगार सहकारी संस्था असतील, यांनाच हे काम दिलं पाहिजे जेणेकरून मुंबई शहरामध्ये या सगळ्या लोकांना तिथे रोजगार मिळेल, स्वच्छतेचं काम चांगलं होईल आणि भूमिपुत्रांना न्याय मिळेल असं माझं स्पष्ट मत आहे। अध्यक्ष महोदय, या भाषणामध्ये मुद्दा क्रमांक 21 मध्ये राज्यातील सर्व शासकीय व जिल्हा रुग्णालयात नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असं म्हटलं गेलंय। आज परिस्थिती काय अध्यक्ष महोदय? राज्यात 1 एप्रिल 2022 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान 22,098 बाळांचा गर्भातच मृत्यू झाला। दुर्दैवी बाब आहे अध्यक्ष महोदय। तसे याच काळात 2064 माता मृत्यू नोंदवण्यात आला, ही धक्कादायक बाब आहे। राज्यात दिवसाला सरासरी 34 बाळांचा व मातेंचा गर्भाशयात मृत्यू अनुदानित शाळांमध्ये 25% कोट्यातून प्रवेश नाकारण्याबाबत अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी या सर्वसामान्य लोकप्रतिनिधी आणि सरकारकडे देखील येऊ लागल्या।
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये 1 किमी परिसरात असलेल्या विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीआय अंतर्गत 25% राखीव कोटा प्रवेश दिला जाणार नाही असा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2011 मधील सुधारित नियम 2024 मधील नियम 4 व उपनियम 5 नुसार निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विनाअनुदानित शाळा कलम 12च्या उपकलम 2 नुसार प्रतिपूर्ती करता पात्र ठरत नाही. अध्यक्ष महोदय, या सक्तीच्या शिक्षणामध्ये आरटीई मध्ये जर अशा शाळांना घेतलं नाही, 40 सदस्य आहेत, नाही मी बसतो, माझे काय मुद्दे आहेत, तुम्ही म्हणा बसतो. प्रत्येकांना 10-10 मिनिटं तरी दिली पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, हरकत नाही, मी 2-3 मुद्दे मांडतो आणि बसतो. आपण मला संधी दिलेली आहे, त्यामुळे या संधीचा योग्य वापर आणि वेळेचा वापर मी करतो आणि महत्वाचे मुद्दे मांडतो. अध्यक्ष महोदय, पण आरटीईचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पालक खूप या सगळ्या परिस्थितीमध्ये परेशान आहेत आणि 1 किलोमीटरच्या या संपूर्ण भागामध्ये जर खाजगी शाळा आल्या नाहीत आणि या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये केवळ आपण बघितलं तर या निर्णयामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने खाजगी शाळांमधील दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. याबाबत सरकारने कुठेतरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, शिक्षण मंत्र्यांना सांगून याच्यावरती जरा पुनर्विचार करा. हे धोरण ज्यांनी बनवलं, नियम ज्यांनी बनवलं, त्याच्यामध्ये पुन्हा सुधारणा करा, जेणेकरून यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळू शकेल. अन्यथा या सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाविना राहावं लागेल असं माझं स्पष्ट मत आहे. अध्यक्ष महोदय, 2023च्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश शासकीय योजना ही सरकारने आणली. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सदर योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांना 2 मोफत गणवेश तसेच बूट व पायमोजाची जोडी देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, हे सगळं कंत्राट जे आहे हे गुजरातमधल्या एका कंपनीत दिलं गेलं. महाराष्ट्रातल्या जर कुठच्या कंपनीला हे काम दिलं असतं तर महाराष्ट्रात रोजगार मिळाला असता, 2 पैसे वेळेवर पोचले असते आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे सामान पोचलं असतं. आणि आज परिस्थिती अशी आहे की शाळा सुरू होऊनही गणवेशाचं वाटप झालेलं नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि सगळ्या शाळांमधून पालकांचे आणि विद्यार्थ्यांचं याबद्दलचं मत हे अत्यंत त्रस्त आहे आणि त्यामुळे असं असताना देखील केवळ सरकारी पैशाचा अपव्यय होतोय आणि विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही असंच मला वाटतं. अध्यक्ष महोदय, मराठी कुणबी आरक्षण, मराठा आरक्षण आणि त्याचबरोबर शासन आपल्या आळीदारी यावर केला जाणारा भरपूर खर्च, शिवाजी महाराजांची वाघनखे, या सगळ्या विषयावरती अनेक जण बोलले, परंतु एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी मांडतो आणि बसतो. अध्यक्ष महोदय, मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सतत सातत्याने या ठिकाणी आपण मागणी करतोय. आणि अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी आलेल्या प्रत्येक सरकारने या दृष्टीने प्रयत्न केला, परंतु आज केंद्रात आणि राज्यात हे आपलंच सरकार आहे आणि त्यामुळे सगळ्या प्रक्रिया जर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या पूर्ण झाल्या असतील तर मला असं वाटतं की याबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारने घेऊन मराठीवरती या ठिकाणी जो अन्याय होतोय तो मराठी भाषेचा अन्याय दूर करून मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ज्या ज्या बाबीवरती त्यांनी या ठिकाणी ज्या मुद्द्यांवरती त्यांनी अनेक अशा गोष्टी या ठिकाणी मांडल्या, त्याच्यामध्ये ज्या गोष्टीची त्रुटी मला जाणवल्या, ज्या गोष्टीबद्दल सरकार जे आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, ज्या गोष्टी सांगून महाराष्ट्राची जनतेची फसवणूक होते, ज्या गोष्टी सांगून खर्चाचा अपव्यय होतोय, ज्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळत नाहीये, महाराष्ट्राची जनता पिचलेली आहे, त्यामुळे शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल, गृहिणी असेल, या सगळ्यांमध्ये एक प्रचंड मोठा असंतोष आहे आणि या असंतोषाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सामोरे गेलात, विधानसभेत देखील अशाच पद्धतीने सामोरं जावं लागेल आणि तो जो फटका बसेल त्यामुळे प्रचंड मोठा परिवर्तन या महाराष्ट्रात होईल एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य रईस शेख.